आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. महानगरपालिकेच्या प्रचारार्थ होत असलेल्या ह्या बैठकीला उपस्थित आदरणीय वरपुडकर साहेब, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, आदरणीय आमचे एकनाथ भट्टंबर काका, उपस्थित दिलीपरावजी मुरकुटे, झेडार मोथाजी, सुधीर पाटील काका, मिलिंद यंबलजी आणि ह्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय मीनाताई वरपुडकर, गिरिजा शंकर आंबे आजेगावकर, गणेशजी टाक आणि रितेशजी जैन हे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत. आणि ज्या पद्धतीने वरपुडकर साहेबांनी सगळ्याच आपल्या ह्या परिसरातील लोकांच्या अडचणी आणि एक शहर म्हणून की 2012 पासून आपलं शहर महानगरपालिका झालेलं असताना देखील आपल्यासारखी मंडळी जे या शहरामध्ये फक्त मूलभूत सोयी चांगल्या असल्या पाहिजे एवढीच माफक अपेक्षा मतदार म्हणून आपली आम्हाला राहिलेला आहात याची जाणीव आम्हाला आहे. ह्या सगळ्या सोयी मग ह्या देशामध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. मग खेडेगावांबरोबरच शहरं सुद्धा विकसित झाली पाहिजे आणि 2047 पर्यंत आपला देश पूर्णपणे विकसित झाला पाहिजे हा उद्देश मोदीजींचा आहे. मग आता सगळ्यांना वाटेल 2047 पर्यंत आम्ही आढळूच की नाही की 2047 का घेतलं मोदीजींनी, परंतु काही गोष्टी म्हणजे आजही आपल्या देशात आता इथे समजदार म्हणून ह्या डिटेल गोष्टी सांगते मी की आपल्या शहरामध्ये आपण सेप्टिक टँक केलेला आहे टॉयलेटच्या समजा ह्याच्यासाठी, पण तो त्याच्या जे काही मैला असतो त्याच्यावरती प्रक्रिया करून तो 0 हजार्डस म्हणजे मनुष्य प्राण्याला त्याचा धोका होणार नाही अशा पद्धतीची योजना आपल्या पूर्ण देशामध्ये राबवायला पाहिजे. ज्या युएनच्या नॉर्म्स नुसार युनायटेड नेशन्सनी काही नॉर्म्स ठेवले त्यानुसार अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्लास्टिक डिकम्पोजिशन असू दे किंवा अनेक गोष्टी त्या करण्यासाठी आपल्याला 2047 एवढा काळ लागणार आहे. म्हणून मोदीजींनी 2047 हा संपूर्ण विकसित भारताचा नारा दिलेला आहे. कारण की त्या नॉर्म्स मध्ये आपण सगळे बसलो पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये जे काही गोल्स आहेत ते गोल्स अचीव आपल्याला करायचे आहेत आणि ते फक्त मोदीजींनी ठरवून होणार नाही तर तेवढ्याच पटीनं आपल्या नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे तरच ह्या गोष्टी अचीव होणार आहेत. म्हणून 2047 चा टप्पा दिलाय. परंतु मोदीजींनी 75 वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र होऊन झाली तरी देखील आज आपण बघतो महानगरासारख्या आपल्या परभणी सारख्या लोकांना 130 लिटर शहरी प्रत्येक व्यक्तीला 130 लिटर स्वच्छ फिल्टरचं पाणी मिळालं पाहिजे हा अधिकार आपल्या नागरिकांचा आहे, पण तो आजही आपण देऊ शकत नाही. म्हणून अमृत योजनेअंतर्गत म्हणजे अमृत काल जसा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सुरू झाला अनेक अमृत आझादी का अमृत बजेट सुद्धा निर्मलाजींनी सादर केलेला आपण बघितलं असणार की ज्यामध्ये मूलभूत हक्क 130 लिटर शहरी लोकांना पाणी मिळालं पाहिजे, आमच्या खेडेगावच्या लोकांना 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे, त्या पाण्याचं चांगला जे पाणी साठपाणी आहे त्याच्यावर व्यवस्थापन होऊन प्रत्येक पाण्याचा थेंब हा चांगल्या कामाला वापरला पाहिजे. जसं करून आपण इंडस्ट्रीला वगैरे तो पाणी यूज करू शकतो. हे सगळं नियोजन आपल्याला करायचं आहे. म्हणून अमृत 2च्या अंतर्गत मग रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट मोदीजींनी केली. आपल्या शहरासाठी पण वरपुडकर साहेबांनी सांगितलं 408 कोटी 157 कोटी रुपयाचे पाणी आणि अंडरग्राऊंडची दिली. पण साहेब इथे आमदार तिसऱ्यांदा ह्या शहरवासियांनी निवडून दिले, खासदार 2दा आमदार केले, 3दा खासदार केले, पण त्यांनी 2014 ते 19 सत्तेतले 5 वर्ष होते, परत 2.5 वर्ष सुद्धा सत्तेतले होते. त्या मेघना बोर्डीकरला जिंतूरवाले सांगू शकतात फक्त 2.5 वर्ष सत्तेतलं मिळालं आणि काया पाडत मी माझ्या त्यामुळे फक्त सत्ता असली तरच होऊ शकतं असं नाही. ह्यांना विकास काय आहे, लोकांच्या अडचणी काय आहे त्याची जाणीव सुद्धा असली पाहिजे. परंतु दुर्दैवाने ह्या गोष्टी आपण लक्षातच घेतले नाही. ह्या लोकांना ज्यांना निवडून दिलं त्यांना कधी विकास काय, लोकांच्या अडचणी काय, शहर म्हणून काय त्या शहराच्या सुंदरतेमध्ये आणखी भर आपण टाकू शकतो, टाकली पाहिजे, या गोष्टी यांच्या कधी डोक्यात येत सुद्धा नाही. म्हणून ही परिस्थिती आज इथे झालेली. नाहीतर बघा
डीपीडीसी मध्ये पण खासदार साहेब ओरडतात, पण मी सुद्धा आमदार म्हणून निवडून आली, 50,000 रुपये सुद्धा त्यांचं सत्ता असताना आम्हाला मिळाले नाही. पण त्यावरती आम्ही थांबलो नाही. 2.5 वर्षात जे पहिले 2.5 वर्षात केलं नाही ते करून दाखवलं. कारण तेवढी धमक लागते, ते मला करायचे, ही जिद्द लागते, ही परिस्थिती मला बदलायची, हा प्रत्येक लोकप्रतिनिधीमध्ये एक विचार असला पाहिजे. आणि तो विचार माझ्या नेतृत्वामध्ये, तो विचार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये, पंतप्रधानांमध्ये आपण हा बघतोय, आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये तो विचार आहे. आणि इथं सुद्धा आज संधी मिळाली पालकमंत्री म्हणून काम करण्याची. पूर्णपणे विकसित महाराष्ट्र करण्याचं ध्येय देवेंद्रजींनी घेतलेलं आहे. आणि बघतो ह्यापूर्वी जेवढे पण मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी कधी मराठवाड्याला भरभरून दिलं नाही. मराठवाड्यात जाऊ द्या, आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई, नुसतं म्हणायचं मुंबईला आम्ही शांघाय करणार, सिंगापूर करणार, पण खऱ्या अर्थाने मुंबईला शांघाय, सिंगापूर सारख्या सुविधा कोणी दिल्या असतील तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या आहे. हेही आपल्याला नाकारता येणार नाही. कारण कोस्टल रोड बघा, अटल सेतू बघा, अनेक इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल लेवलचे आपल्याला आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये उभे राहताना बघायला मिळत आहे. आणि ह्या विकासाच्या वाटेवरती आपलं शहर सुद्धा मागे राहता कामा नये, यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला आलोय, आम्ही सगळेजण विनंती करायला आलोय की आपण येत्या 15 तारखेला फक्त विकास करणारं केंद्रातलं सरकार भरभरून निधी देणार. आता बघा 30% हिस्सा म्हणजे 150-200 कोटी रुपये हा महानगरपालिकेने भरायचा होता. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली टॅक्स आपल्या सगळ्यांवरच लागला असता. पण तो आणि अजितदादा पवार सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेले, महानगरपालिकेत बैठक घेतली, जिल्हा नियोजन समिती बैठक घेतली 7-8 महिन्यापूर्वी. त्यांना जेव्हा कळालं, त्यांचं मोठं मन नाही म्हणून म्हणले नाही की मी भरतो, पण जेव्हा देवेंद्रजींना मी सांगितलं की हा 30% हिस्सा आमची महापालिका भरू शकत नाही आणि ही योजना पण आम्हाला लवकरात लवकर पाहिजे, जेणेकरून आमच्या लोकांना ह्या अडचणींपासून आम्हाला दूर करायचंय, म्हणून देवेंद्रजींनी 30% हिस्सा राज्य सरकार भरेल हा निर्णय घेतला. आणि आपली ही आता टेंडर प्रोसेस चालू आहे, लवकरच वर्क ऑर्डर होईल आणि 16 महिन्याचा टाइम पिरियड आहे. 16 महिन्यामध्ये सगळे काही योजना पूर्ण होतील. अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं, पाणी वेळेच्या वेळी यायला लागलं, चांगले रस्ते होणार, ओपन स्पेसेसला आपल्याला वॉकिंग ट्रॅक करायचे, गार्डन करायचे. कारण की काही कुत्र्यांची समस्या एवढी वाढलेली आहे. मी 1 नंबर प्रभागामध्ये कालच होते, आई वडील मुलांना मोबाईलचं व्यसन लागले असं म्हणू शकत नाही. जा खेळ गार्डन मध्ये जाऊन, तर एवढे बाहेर गेले की कुत्रे अटॅक करताय, म्हणून त्यांचं सुद्धा बंदोबस्ताचं टेंडर काढले, काळजी करायचं काम नाही. परंतु हे ओपन स्पेसेस, गार्डन, मैदान हे पण सुरक्षित सुंदर बनवायचे आहेत आपल्याला, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला घेऊन बसता आलं पाहिजे. त्याचे मंदिर असतील, त्याच्यापुढे सभा मंडप आपल्याला करायचे. चांगल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपले दवाखाने, आपल्याला नागरी दवाखाने बनवायचे, अंगणवाड्या बनवायच्या, चांगल्या अभ्यासिका बनवायच्या. आणि विजेच्या समस्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सांगितलं, 1 वर्ष झालं ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करत आहे. आपल्या शहरामध्ये 10 MVA एक आणि 3-5 MVA आपण ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर शहरामध्ये टाकलेले आहेत. ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्युत वाहिन्यामुळे आपल्याला ओव्हरलोड होत होता, तो सुद्धा आपण आता MIDCचा तो कनेक्शन देऊन कमी केलेला आहे. आणखी बरेचसे म्हणजे पुढचे 50 वर्ष आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना ऊर्जेची समस्या राहणार नाही, अशा पद्धतीचा DPR आपण बनवलेला आहे. आणि टप्प्याटप्प्याने ते सगळे ऊर्जेच्या आपल्या समस्या दूर होणार आहेत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक चांगल्या योजना आपल्याला करायच्या, कारण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून प्रत्येक शहर हे सुंदर झालं पाहिजे, हाही मानस मुख्यमंत्री महोदयाचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा चांगलं नियोजन पंतप्रधान मोदीजींनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी आखलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे या ठिकाणी सत्ता आल्यानंतर ही कामं डबल इंजिनच्या स्पीडनी, ट्रिपल इंजिनच्या स्पीडनी होऊ शकतात. म्हणून आपल्याला आज विनंती करण्यासाठी आम्ही आलोय की केंद्रातून येणारा भरभरून निधी, राज्यातून येणारा भरभरून निधी आपल्या शहराच्या विकासासाठी आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. 15 तारखेला आपण आपल्या सोबत आणखी 25-25, 50-50 लोकांना घेऊन जाऊन फक्त कमळाच्या उमेदवारांना भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यावे, एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.